मग आता आपल्या समोर असा प्रश्न निर्माण होतो, जर बाबासाहेब म्हणत असतील शिक्षण वाघिणीचं दूध आहे, मग शिकलेले लोक का गुरगुरत नाहीत, का शेपट्या घालतायत, का व्यवस्थेशी संघर्ष करू शकत नाहीत? मग बाबासाहेबांचं चुकलं का असं वाटण्याची शक्यता आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, बाबासाहेब शिकले नाहीत, चुकले नाहीत. बाबासाहेबांचं बरोबर होतं, परंतु धोका कुठे झालेला आहे? शिकलेले लोक शोषणवादी व्यवस्थेचं समर्थन का करत आहेत? तर आपल्याला हा विचार करावा लागणार आहे की शिक्षण जे त्यांना मिळालेलं आहे बहुजन समाजाला, ते बाबासाहेबांना, फुल्यांना, शाहू छत्रपतींना अभिप्रेत असलेलं वाघिणीचं दूध मिळालेलं आहे का विषमतेचं, नागिनीचं विष मिळालेलं आहे, याचं चिंतन करण्याची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली. आम्हाला महात्मा फुल्यांनी हंटर कमिशन समोर निवेदन देताना 1882 साली प्रश्न उपस्थित केला होता की या देशातल्या बहुजन समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे, परंतु शिक्षणातून जे बळीचं पुस्तक हद्दपार झालेलं आहे ते शिक्षणात आलं पाहिजे, हा आग्रह महात्मा ज्योतिराव फुल्यांनी धरला होता. आणि म्हणून शिक्षण तर आम्हाला मिळालं पाहिजे, पण हे आमच्या विचाराचं समतावादी, बंधुत्ववादी आणि विषमतेला नष्ट करणारं शिक्षण जर आम्हाला मिळालं नाही, तर शिक्षणातूनच विषमतेचे हस्तक तयार होतील, हा धोका आपल्या समोर निर्माण झाला. हा खरा आजचा चिंतनाचा विषय आहे. म्हणून फार लोकांचे